जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीचा 11 ऑगस्ट 2023ला झालेला पेपर त्याचं विश्लेषण पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याच पेपरचं गणित व बुद्धिमत्ता या विषयाचं विश्लेषण पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत। प्रथमतः सौरभ गोडके या विद्यार्थ्याचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आपल्यापर्यंत त्यांची प्रश्नपत्रिका शेअर केलेली आहे। त्यांनी आपल्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवल्यामुळे मी तीच आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकत आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। असंच जर कोणाकडे प्रश्नपत्रिका असतील तर कृपया माझ्यापर्यंत शेअर कराव्यात, जेणेकरून मी त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत त्या प्रश्नपत्रिका पोहोचवू शकेल। ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये आपण मराठी या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत। पहा, या परीक्षेसाठी मराठीसाठी 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते। या 15 प्रश्नांपैकी चला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत। त्याने चांगला विचार करून निर्णय घेतला, या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे। तर पहा, सुरुवातीला सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, त्याला म्हणायचं सर्वनाम। मग आता यामध्ये नामाऐवजी वापरलेला शब्द आहे त्याने। ठीक आहे, त्याने म्हणजे एका कोणत्यातरी व्यक्तीने, जे की नाम आहे। मग त्याने चांगला विचार करून निर्णय घेतला, यामध्ये त्याने हे सर्वनाम आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2, खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी। तर पहा, या प्रश्नपत्रिका बघताना मला एक गोष्ट जाणवली की यामध्ये बऱ्याच प्रिंटिंग मिस्टेक आहेत, म्हणजे ते खूप आपल्याला समजून घेऊन तो प्रश्न समजावा लागत आहे। एखादा प्रश्न असा आहे, आता इथे पहा, खाईल तर तुपाशी, म्हण काय आहे? खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी। पण यामध्ये काय आहे पहा, इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे थोडं समजून घ्यावं लागत आहे। आता पहा, या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा। आता याचा अर्थ काय होतो की एखाद्या गोष्टीचा खूप हट्ट करणे, म्हणजे मला ते पाहिजे तर पाहिजे। म्हणजे पहा काय म्हणायचं आहे यामध्ये, म्हणजे एखादी पाहिजे तर तीच गोष्ट पाहिजे, बाकी दुसरी नको, म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूप हट्ट करणे, याचा या म्हणीचा अर्थ आहे। खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी, याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 3, आई बाळाला खेळवते, या क्रियापदाचा प्रकार सांगा। आता यामध्ये क्रियापद आहे खेळवते। मग आता पहा, यामध्ये क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द असतो क्रियापद, जे की यामध्ये खेळवते आहे। आता आई बाळाला एवढंच वाक्य असतं तर वाक्याचा अर्थ पूर्ण झाला असता का? नाही, तर तो क्रियावाचक शब्द आहे खेळवते, त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे। आता यामध्ये हे प्रयोजक क्रियापद आहे का शक्य क्रियापद आहे, कसं ओळखणार? प्रयोजक क्रियापद म्हणजे काय असतं की मूळ धातूच्या क्रियेचा जो कर्ता असतो, तो जो कर्ता, आता यामध्ये कर्ता कोण आहे? खेळवणारा कोण आहे? आई। खेळवणारी कोण आहे? आई। मग त्या मूळ धातूचा जो कर्ता आहे, तर ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करायला लावत असतो, असा अर्थ व्यक्त होत असतो। त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात। आता पहा, या वाक्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कर्ता शोधावा लागेल। खेळवणे म्हणजे खेळणे हे क्रियापद आहे, बरोबर। मग खेळणारा कोण आहे? बाळ आहे। यामध्ये कर्ता कोण आहे? तर बाळ। मग बाळ स्वतः खेळतो आहे का? तर नाही, बाळ दुसऱ्या कुणाकडून तरी खेळवला जात आहे, म्हणजे कर्ता हा स्वतःची क्रिया स्वतः करत नाही, तो दुसऱ्या कुणाकडून तरी करून घेतो, तेव्हा असतं प्रयोजक क्रियापद। मग आता यामध्ये बाळ स्वतः खेळत नसून त्याची आई त्याला खेळवते आहे, म्हणजेच यामध्ये कर्ता स्वतः ती क्रिया करत नसून दुसरी कोणाकडून तरी करतो, याचा अर्थ असतो तो प्रयोजक क्रियापद असतं। प्रयोजक क्रियापदाचा अर्थ समजला? मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करायला लावत आहे, असा अर्थ व्यक्त होतो, तेव्हा ते असतो प्रयोजक क्रियापद। आता शक्य क्रियापद म्हणजे काय असतं? तर शक्य क्रियापद म्हणजे जे कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य दाखवतं, त्याला म्हणायचं शक्य क्रियापद। सामर्थ्य दाखवतं किंवा शक्यता दाखवतं, जसं की मला दररोज 20 किलोमीटर चालवते, म्हणजे माझ्याच्याने चालवते, माझी ती शक्यता आहे, तेव्हा तिथे असतं शक्य क्रियापद। त्यामुळे इथे उत्तर आहे प्रयोजक क्रियापद। इथे सर्वांच्या लक्षात। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 4, तू उद्या किंवा परवा परत येशील ना, कंसातील शब्द कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे?
यामध्ये पहा कंसातील शब्द आहे किंवा. मग किंवा हे कोणतं अव्यय आहे, तर किंवा हे उभयान्वयी अव्यय आहे. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय असतं, दोन किंवा अधिक वाक्य जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात, बरोबर, अविकारी शब्द जे वापरले जातात ना, उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मग आता उभयान्वयी अव्यय हे कोणकोणते आहेत, तर यामध्ये बरेच प्रकार पडतात. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असतं, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असतात. तर त्यापैकी जे किंवा आहे ते विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याचबरोबर न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असतात आणि परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असतात. तर यापैकी जे आहे ते जे किंवा जे आहे ते आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, म्हणजे यामध्ये विकल्प सांगितला जातो, त्यामुळे किंवा हे उभयान्वयी अव्यय आहे. आणि त्यातलं जर विचारलं तर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. आता पहा यामध्ये काय विचारलेलं आहे की प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता, म्हणजे शुद्ध शब्द विचारलेला आहे. वस्तुस्थिती असतं का वास्तुस्थिती असतं, हे पहा इथे वास्तुस्थिती दिली आहे, इथं वस्तुस्थिती. तर वस्तुस्थिती हे प्रमाण शब्द आहे. आता पहा यामध्ये पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 थोडंसं निरीक्षण करून बघा. पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही पर्याय सारखेच दिसतात मला. तर पहा तुम्हाला काय दिसतं, काय कमेंट्समध्ये मला लिहून तुम्ही सांगू शकता. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 दोन्हीही सेमच आहेत, बरोबर. यामध्ये त्यांना कदाचित इथे वास्तुस्थिती तर वर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलंच आहे, काय द्यायचं होतं नाही माहिती, पण हे दोन्ही सारखे आहेत त्यामुळे उत्तरे दोन्ही असू शकतात, परंतु इथं उत्तर 2 दिलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न. पहा अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स या पेपरमध्ये मला दिसून आलेल्या आहेत. आता पुढे पहा, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता इथे हे ओळखू येत नाही आहे इथे काय आहे, परंतु याचं उत्तर पोकळ दिलेलं आहे, याचा अर्थ इथे भरीव आहे. ठीक आहे, भरीव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, आता इथे विरुद्धार्थी हे देखील थोडं चुकीचं लिहिलेलं आहे, प्रिंट मिस्टेक आहेत थोड्याशा, समजून घ्या. भरीव याचा विरुद्धार्थी शब्द आहे पोकळ. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. आता या वाक्यामध्ये नाही आहे, थोडक्यात हा न बघता मी सांगू शकते नकारार्थी वाक्य आहे. तर परंतु तरी पण पहा आपण पर्याय बघूया. प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी. आता होकारार्थी तर नाहीच आहे, वाक्यात नकार आहे त्यामुळे होकारार्थी केला. उद्गारार्थीच्या वाक्यामध्ये प्रश्नाच्या शेवटी किंवा वाक्याच्या शेवटी हे उद्गारचिन्ह असतं, प्रश्नार्थकमध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं, आणि नकारार्थीमध्ये वाक्यामध्ये कुठेतरी नकार दर्शवलेला असतो किंवा नकारदर्शक शब्द असतात. त्यामुळे इथे वाक्यामध्ये नाही आहे, त्यामुळे हे नकारार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न पहा. नदी, तलाव आणि नाल्यात चौपट पाणी आहे, वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आता यामध्ये वाक्यातील नाम आहे पाणी, आणि पाण्याबद्दल काय विशेष माहिती आहे, तर पाणी हे चौपट आहे, त्यामुळे विशेषण आहे यामध्ये चौपट. पुढचा प्रश्न पहा. कोड डॅश डॅश रिकामी जागी जोडीने येणारा शब्द. कोड कौतुक असतं. पहा आपल्या रोजच्या वापरामध्ये पण आपण हा शब्द वापरला जातो, कोड कौतुक, बरोबर. म्हणून कोड त्याच्या पुढे जोडून येणारा शब्द आहे कौतुक, पर्याय क्रमांक 1. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे. आता हे कसे ओळखायचे आहेत, आपण वाक्य व्यवस्थित वाचून बघा आणि आपल्याला त्यामध्ये काय चुकीचं वाटतंय त्यानुसार आपण ते वाक्य कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे हे सांगू शकतो. आता पहा, समजूतदार पुलाच्या कमानीखालून किती पाणी जाणारे भव्य स्तब्ध वाटते. आता यामध्ये काही आहे का, म्हणजे थोडं वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला त्यातनं काही समजतं का, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता इथे काय पाहिजे की भव्य स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी किती समजूतदार वाटते असं पाहिजे होतं, बरोबर. परंतु इथे तसं नाही आहे. पुलाच्या समजूतदार कमानीखालून, समजूतदार कमान असते का, नाही. पुलाच्या कमानीखालून जाणारे, ठीक आहे, पुलाच्या कमानीखालून जाणारे समजूतदार पाणी भव्य स्तब्ध किती वाटते. आता हे पण इथे थोडी वाक्यरचना चुकीची आहे. पहा पर्याय क्रमांक 4 वाक्यरचना पहा, मी वाक्य वाचते, तुम्हाला पहा कसं वाटतं. भव्य स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी किती समजूतदार वाटते. इथे थोडा अर्थ लागतो ना त्या वाक्याचा, जेव्हा असा अर्थ वागतो तेव्हाच ते वाक्य अचूक असतं, परंतु हे तीनही वाक्य हे चुकीची वाक्यरचना केलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11.
तजवीज करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आता तत्त्वज्ञान सांगणे हे याचा अर्थ नाही. शस्त्र हाती धरणे, तजवीज करणे म्हणजे शस्त्र हाती धरणे हे पण नाही. दडपून टाकणे हे देखील नाही. परंतु तजवीज करणे म्हणजे एखाद्याची सुव्यवस्था करणे, एखादं योग्य, आता समजा कोणाला अडचण आहे, काही समजा प्रश्नपत्रिका नाही आहे आपल्याकडे, मग त्याची काहीतरी तजवीज आपल्याला करावी लागते ना प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी. आता मला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घ्यायचं आहे, तर मला त्यासाठी काहीतरी तजवीज करावी लागते. एखाद्या विद्यार्थ्याला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून प्रश्नपत्रिका घ्यावी लागते, म्हणजे मला प्रश्नपत्रिका मिळवण्याची माझी व्यवस्था करावी लागते, तजवीज करावी लागते. त्या पद्धतीने तजवीज करणे म्हणजे व्यवस्था करणे. पुढचा प्रश्न पहा. माधुर्य या भाववाचक नामाचा मूळ शब्द कोणता? आता भाववाचक नाम म्हणजे काय सुरुवातीला हे बघूया. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला जो गुणधर्म आहे, गुणधर्म किंवा त्यांच्यामधला जो भाव आहे, यांचा बोध ज्यामधून होतो, ज्या शब्दामधून होतो, ते असतं भाववाचक नाम. जसं की चांगुलपणा, धैर्य, गुलामगिरी, बरोबर. तर हे झाले भाववाचक शब्द किंवा भाववाचक नाम. मग आता या वाक्यामध्ये माधुर्य हे भाववाचक नाम आहे, परंतु याचा मूळ शब्द काय आहे? माधुर्य म्हणजे कसं? गोडवा, बरोबर. मधुर, मधुर म्हणजे गोडवा. मग ह्या मधुर या शब्दापासून माधुर्य हा भाववाचक शब्द बनलेला आहे. आता हे भाववाचक शब्द बनतात कसे? त्यासाठी काही असे मोजके शब्द दिलेले आहेत, जसे की यत, वा, पण, पणा, वाता, की, आई आणि गिरी. हे शब्द जोडून आपण एखाद्या नामाचं भाववाचक नाम बनवू शकतो. आता जसं की हेच उदाहरण घ्या. मधुर आहे, तर याला मधुर, याला य प्रत्यय जोडून माधुर्य केलेलं आहे, बरोबर. आता याचंच आणखीन एक उदाहरण आपण पाहू शकतो. सुंदर, सुंदरला पहा, सुंदर हे नाम आहे, तर यापासून सौंदर्य हे भाववाचक नाम आपण बनवू शकतो. याला य जोडलेलं आहे. म्हणजे कोणकोणते प्रत्यय आहेत? य, त्व, पण, पणा, वा, ता, की, ई, आई आणि गिरी हे प्रत्यय लावून भाववाचक नाम बनवू शकतो. याचा आणखीन एक उदाहरण पहा. श्रीमंत, आता याला ई प्रत्यय जोडा, श्रीमंती झालं भाववाचक नाम. नवल, नवलाई झालं भाववाचक नाम. गुलाम, गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे. शांत, शांतता हे भाववाचक नाम आहे. गोड, गोडवा, वा प्रत्ययाला हे भाववाचक नाम आहे. म्हणून माधुर्य या शब्दाला य प्रत्यय जोडल्यानंतर मधुर या शब्दाला य प्रत्यय जोडल्यानंतर माधुर्य हा भाववाचक नाम तयार होतो. म्हणजे याचा मूळ शब्द कोणता आहे? मधुर. फक्त काय करा, जे प्रत्यय दिलेले आहेत, आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, वा हे प्रत्यय जोडल्यानंतर भाववाचक नाम होतात, हे एवढं लक्षात ठेवा. आणि भाववाचक नाम म्हणजे काय असतं की त्या शब्दामध्ये भाव दिसून येतो, गुण दिसून येतो, धर्म दिसून येतो. तर हे जेव्हा त्या वाक्यातून दिसून येतात तेव्हा ते भाववाचक नाम असतं, एवढं लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पहा, धरणी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. धरणी म्हणजे काय आहे? धरित्री. याचे आणखीन काही समानार्थी शब्द आहेत, बघूया आपण. पहा, यासाठी अवनी, भूमी, धरती, वसुंधरा, क्षमा, भू, धरा, त्याचबरोबर मही, विश्वंभरा असे काही आणखीन समानार्थी शब्द आहेत. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, धरणी या शब्दाचे समानार्थी शब्द. चला पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 14. आता यामध्ये पहा काय विचारलेलं आहे की 5 वस्तू एकत्र ठेवण्याचे भांडे काय आहे? आपण पहा, 4 वस्तू एकत्र असलं चौपाळा म्हणतो, 3 वस्तू असलं त्री म्हणतो, 5 वस्तू असतं पंच म्हणतो, बरोबर. 2 असल्या द्वी म्हणतो. तसं 5 वस्तू एकत्र ठेवण्याचं काय येईल मग? पंचपाळे. काय येणार आहे? पंचपाळे. चला पुढचा प्रश्न पहा. काही प्रश्न बरेच सोपे आहेत. गुरुजींनी प्रयोगशाळेत उपकरणांचा डॅश डॅश ठेवला. आता इथे समूहदर्शक शब्दाचा उपयोग होणार आहे. समूहदर्शक शब्द उपकरणांचा काय असतो? मंडळ असतो का? नाही. चवड असते का? नाही. कळप? उपकरणांचा असतो तो संच. हरणांचा असतो कळप, भाकरीची असते चवड. तर अशा पद्धतीने उपकरणांचा येतो संच. पक्ष्यांचा असतो थवा, बरोबर. पाहता या ठिकाणी 15 प्रश्न आपले संपलेले आहेत. तर मराठी या विषयासाठी इथे 15 प्रश्न विचारले होते आणि या 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण घेतलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान
यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. परत एकदा विद्यार्थ्यांना विनंती किंवा व्हिडिओ बघणाऱ्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हे नेहमी का सांगत आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, की तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल, मला कमेंट्स कराल, तेवढं मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं ते नक्कीच मला कमेंट्समध्ये तुम्ही लिहून सांगा. आणि तुमच्याकडे जेवढ्या प्रश्नपत्रिका अवेलेबल होतील तेवढ्या कृपया माझ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून मी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रश्नपत्रिका पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया वनरक्षकचा सामान्य ज्ञानच्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांसोबत. त्याचबरोबर आपण इंग्लिशचे जे प्रश्न आलेले आहेत त्यांचं देखील विश्लेषण पाहणार आहोत.